की लोकांनी आत्महत्या करायला सुरुवात केली. आपण पाहिलं असेल लातूरात आत्महत्या झाली. इतर ठिकाणी सुद्धा आत्महत्याच्या धमक्या दिलेल्या आहेत. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी समोर येऊन जाता जाता मीडिया समोर बोलतात तसं नाही, त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली पाहिजे या विषयावर. आणि जनतेच्या मनात ज्या शंका आहेत आरक्षणाबाबत, मग मराठा असेल, ओबीसी असेल, अन्य समाज असेल, त्या संदर्भातल्या प्रश्नांना त्यांनी सरकारच्या वतीनं अगदी रोखठोक उत्तरं आणि पुराव्यासह समोर त्यांनी ते विषय मांडले पाहिजे. जाता येता फक्त ते एखादी कॉमेंट पास करून जातात. हा एवढा मोठा निर्णय तुम्ही घेतला, एक भूमिका घेतलेली आहे, त्याच्यावर तुम्ही मतं मागणार आहात. भविष्यामध्ये तुम्ही पत्रकार परिषद घ्या, जागा नसेल तुमच्या पत्रकार परिषदेला तर शिवसेना भवनात जागा देईल, पण या विषयावर पत्रकार परिषद घ्या. त्या पत्रकार परिषदेची सगळी व्यवस्था आम्ही करू, पत्रकारांचं चहापान आम्ही करू, सगळं करू. पण तुम्ही मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण या संदर्भात जो गोंधळ आणि अराजक निर्माण झालाय महाराष्ट्रामध्ये, त्या संदर्भात तुम्ही जनतेशी संवाद साधा. बसा, दोन उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी बसावं. वाटल्या जरांगे पाटलांना बोलवा, भुजबळांना बोलवा आणि समोरासमोर होऊ द्या, तरच या महाराष्ट्रामध्ये शांतता नांदेल. आज प्रत्येक समाज अस्वस्थ आणि अशांत आहे आणि संशयाच्या भोवऱ्यात आहे. त्यांना कळत नाही मी कुठे आहे, जे या राज्याला शोभत नाही. आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा सक्षम महान माणूस मुख्यमंत्री असताना, सक्षम नेतृत्व त्यांचं आहे, तर त्याने ते सांगायला पाहिजे. त्याने नरेंद्र मोदी सारखं पत्रकार परिषदेला घाबरू नये, त्याने घ्यावी पत्रकार परिषद.